पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। केबार माझे पोहोचलो आपण? फार वेळ नाही झाला, 15 मिनिटच झाली. तुम्ही गाढ झोपलेला म्हटलं कसं काय उठवायचं? जाऊयात आता. हे बाय माझे टग्या. चिंगी, अहो तुम्ही टग्याला मी येऊ? बास्केट पण घ्या. म्हणजे मी 7व्या मजल्याचं बटन दाबलं का? चुकून 7व्या मजल्याचं बटन दाबलं गेलं तरी तुझ्या सवयींमध्ये अजूनही आपल्या घराची ओढ आहे आनंदी. हे पण माझ्यासाठी तितकंच महत्वाचं आहे. उठलीये मी. हाँ बरं टग्या, ए बाळा उठतोस? जागायस? चिंगी बाळा, हे घे, हे घे. उठलीस ना तू आता? जा मग आता घरात. हा पण आई तू चल ना ग घरी. आता उठलात ना तुम्ही दोघं, मग जा बरं, झोपा, दमलायत दोघंही. पण काय तुला खालती यायचं आनंदी? टग्या, तुला नाही कळणार बाळा. जा तुम्ही, मी नाही येऊ शकत. गो आनंदी, एवढं पण तुझं प्रेम नाही आमच्यावर? तू एक दिवस आमच्यावर राहू शकत नाही? नक्की काय झालं एवढं तू येत नाही असते? टग्या, अरे मला खाली जावं लागेल बाळा. खाली तर आहे मी. तुला वाटलं तेव्हा ये मला भेटायला. आता येतोस का माझ्यासोबत झोपायला? नाही, त्याला नाही घेऊन जायचं. आधीच तो इतक्या दिवसांनी आलाय. त्यापेक्षा तूच राहा ना घरात. हे बघा, तुम्ही दोघांनी हट्ट नाही करायचा. शहाणी मुलं आहेत ना. मला माफ करा, मला जावं लागेल खाली. चला.
एवढं होऊन सुद्धा आनंदी परत घरी नाही आली. आनंदी प्लीज विसर सगळं आणि ये आता घरी. हे तुझं हक्काचं घर आहे. मला या घरात तू आल्याने आनंदच होणार आहे. या घराला पुन्हा एकदा घर पण येईल का? प्लीज ये. बास झाला. मका वाटला होता की फिराक घेऊन गेल्यानंतर तरी आनंदी घरात येईल, पण नाही ला. औषध खाऊन आता तरी मोठं उपाय करूक लागतलो. गो आनंदी, एवढं पण तुझं प्रेम नाही आमच्यावर? तू एक दिवस आमच्यावर राहू शकत नाही? हे बघा, तुम्ही दोघांनी हट्ट नाही करायचा. शहाणी मुलं आहेत ना, माफ करा, मला जावं लागेल खाली. आनंदी, आनंदी, काय झालं बाळा? काही नाही. मला सांगणार नाहीयेस काय झालं ते? आई, काल माझ्या चिंगीचं आणि माझ्या टग्याचं मन मोडावं लागलं मला. वरच्या घरी येण्यासाठी खूप हट्ट करत होते दोघंही. काल तसे दोघंही खूप खुश होते. खरं तर चौघही खूप खुश होतो आम्ही. मला तर असं वाटलं मधल्या काळात काही वाईट घडलंच नाही, सगळं छान चालू आहे. इथे आले आणि लिफ्ट मध्ये चुकून 7व्या मजल्याचं बटन दाबलं. आई, खरी कशी जाणार मी? दोघांनाही दुखावं लागलं मला. एकीकडे माझी चिंगी, माझा टग्या आणि दुसरीकडे माझा स्वाभिमान. मला ना आई, खरंच काहीच कळत नाहीये. आई, तू पटकन घरी चल, खूप मोठा प्रॉब्लेम झालाय. काय झालं? तू पहिले चल तर. चिंगी बाळा, असं नाही करायचं. तू मुद्दाम करतेस ना मी घरी यावं म्हणून. असं वागायचं नाही चिंगी. आई, खरंच बोलते मी. चिंगी, काय झालंय? कशाला येऊ मी घरी? सांग तरी मला बाळा. टग्या, काय झालं टग्याला? आई, टग्या उपोषणाला बसलाय. काय? हो, तो म्हणतोय की काही खाणार नाही, काही पिणार नाही. आई, हळूहळू लोक जमा होत आहेत. त्यांनी स्वतः सोबत 4-5 मुलं पण गोळा केली आहेत. आई, तू पहिले घरी चल. आनंदी, तू जा वर बघ काय झाले ते बघ. जा जा. चल चिंगी, चिंगी चल. जा जा. अरे खाणार नाही, पिणार नाही. आनंदी घरात आल्याशिवाय उपोषण सोडणार नाही. अरे, तुम्हाला झोपायला बोलवलंय का? बोला माझी मागणं. अरे खाणार नाही, पिणार नाही. आनंदी घरात आल्याशिवाय उपोषणावर उठणार नाही. अरे खाणार नाही, पिणार नाही. आनंदी घरात आल्याशिवाय उपोषणावर उठणार नाही. आनंदी येत नाही माघारी, मी पण नाही जाणार तिच्या घरी. हमारी मांगे पूरी करो, पूरी करो. हमारी मांगे पूरी करो. आनंदी येत नाही माघारी, मी पण नाही जाणार तिच्या घरी. आनंदी येत नाही माघारी, मी पण नाही जाणार तिच्या घरी. खाणार नाही, पिणार नाही. आनंदी घरात आल्याशिवाय उपोषणावर नाही. आनंदी येत नाही माघारी, मी पण नाही जाणार तिच्या घरी. आनंदी येत नाही माघारी, मी पण नाही जाणार तिच्या घरी. हमारी मांगे पूरी करो, पूरी करो. टग्या, काय करतोय? बाई, बरं झालं तू आलीस. बघ आता काय ते. अरे हमारी मांगे पूरी करो, पूरी करो. टग्या, नको ना बाळा असं करूस. ए मुलांनो, जा बरं आता घरी. भूक लागली असेल ना? हा, आई बाबा वाट बघत असतील. भूक लागली असेल ना, जा. मी गावावरनं लाडू आणलो होतो, ते उपोषण झाल्यानंतर देणार. हमारी मांगे पूरी करो, पूरी करो, पूरी करो.
का करतोयस बाळा हे सगळं? कारण तू खोटं बोललीस. तू पाटकराचं म्हणणं बरं नाहीये असं सांगून वर येत नाहीस ना, पण खरं कारण वेगळं आहे ना आनंदी. का खोटं बोलीस ग माझ्याशी? अगं तुम्ही दोघं वेगळी कशी राहू शकता? मी माझ्या आई वडिलांना नेहमी सांगतो चिंगी किती लकी आहे. आनंदी आणि राघवरावांसारखे आई बाबा आहेत तिच्याकडे, कधीच वांडत नाहीत. आणि आता तुम्ही दोघं एकत्र पण राहत नाही. असं का करतेस आनंदी? आनंदी राहणार इथेच प्लीज. हे बघ टग्या, हे मोठ्यांचं भांडण आहे, तू नको पडूस यात. तू कशाला त्रास करून घेतोस बरं बाळा? 3-4 दिवसांसाठी आलायस ना इथे, मजा कर, चिंगी सोबत खेळ, खा पी. हा चल उठ आता, चला चला मुलांना. आणि राघवरावांचं काय? आनंदी मी बघितलंय, तू घर सोडून गेलीस म्हणून त्यांना त्रास होतो. आनंदी आबा म्हणतात ग, माझ्या 3 लेकींमध्ये समजूतदार कोण आहे तर ती आनंदी आहे. तू आहेस. मग अशी का वागतेस आनंदी तू? अगं तुला कळत कस नाहीये की तुला तुझ्या घरी यायला हवं? अगं हे तुझंच घर आहे ना, मग तुझ्याच घरी तू कशी येत नाही ग? हे बघ टग्या, नाही मी काय ऐकणारच नाहीये, तू आलीच पाहिजेस. आनंदी येत नाही माघारी, मी पण नाही जाणार तिच्या घरी. आनंदी येत नाही माघारी, मी पण नाही जाणार तिच्या घरी. आनंदी येत नाही माघारी, मी पण नाही जाणार तिच्या घरी. हमारी मांगे पूरी करो, पूरी करो, पूरी करो. आनंदी, आनंदी ऐक, ऐक मी काय सांगतोय ते. हे बघ, जो काय तुझा निर्णय आहे मी त्याचा आदर करतो. अगोदर माझ्यासाठी नाही, मुलांसाठी तरी चल. हे बघ, शेजाऱ्या पाजाऱ्यांना सगळं दिसतंय आणि का आपण त्यांना चान्स द्यायचा आपल्याबद्दल काही वेळ बोलायला, की आपल्यामध्ये काही प्रॉब्लेम चालू आहेत हे त्यांना कळावं कशासाठी? या सगळ्या गोष्टींचा आईला त्रास होतोय. प्लीज मुलांसाठी तरी. हे बघ, तू टग्या आहे तोपर्यंत ये, टग्या 1-2 दिवसात परत जाईल, मग हवं तर तू परत येऊन इथे राहा. त्यात एवढं काय? त्यात काय एवढं? त्यात काय एवढं असं कसं म्हणू शकता तुम्ही मला? मी तुमच्यापासून लांब राहतीये हे मला आवडतंय, मलाही त्रास होतोय त्याचा. मी घरी येणं हे तुमच्या हातात आहे, माझ्या हातात नाहीये. तुम्ही अजूनही रमाताईंच्या फोटो समोर उभं राहून रमाताईंशी बोलतायत. नाही, खरं तर त्याची अडचण नाहीये मला, तुम्ही बोलू शकतात रमाताईंशी. पण अहो, मी जे सांगितलं त्याचा विचारच करायचा नाहीये तुम्हाला. मी हट्ट करतेय, मी हे सगळं करतेय, माझ्यामुळे हे सगळं चाललंय असं वातावरण निर्माण करतायत तुम्ही. अहो, तो टग्या चिडलाय माझ्यावर, तुमच्यावर नाही चिडलाय. चिंगीला त्रास होतोय माझ्यामुळे होतोय, तुमच्यामुळे होतोय त्रास. या सगळ्यामध्ये मी एकटीच कशी दोषी असू शकते? माझ्या एकटीची चूक आहे ही. आणि असे टग्या लहान आहे, टग्याला कसं समजायचं हे चांगलं माहितीये मला. दमलोय आम्ही, घरी जाऊ दे ना आम्हाला.
मागणं बोंबला. अरे खाणार नाही, पिणार नाही, आनंदी घरात आल्याशिवाय उपोषणावर उठणार नाही. हमारी मागे पुरी करो, पुरी करो, पुरी करो. आले आले आनंदी आले. वर्षात एक प्लेट आणि वाटे आणा ना. हो. उपोषणकर्त्यांसाठी आमरसपुरीचा बेत केलाय. आमरसपुरी खाऊन उपोषण सोडावं अशी माझी इच्छा आहे. आनंदी, म्हणजे मी उपोषण नाही केलं बाई, पण मी घोषणा दिल्या ना, घसा सुकला माझा, म्हणजे पोटात खड्डा पण पडला, तर माझ्यासाठी 4-5 अशा मोठ्या मोठ्या वाट्या रसाच्या अशा ठेवून दे आणि 10-15 पुऱ्या ठेवून दे. गोळ्यांची वेळ झाली, तुला तर माहिती आहे ना, मला गोळ्या लागतात घ्यायला. ऑपरेशन झालंय ना नुकतंच. दे मला, दे. भूक लागली असेल ना? अरे पोटात कावळे ओरडत असतील ना, घ्या. ठीक आहे, मग घेऊन जाते. अरे पुरी कोणी घेतलीच नाही. पुरी घ्या. मला दे, मला दे. पुरी. चिंगे बाळा, चिंगे. कसं झालंय? अजून खाणार का? तुझे असं खायला मिळणार असेल ना, मग आपण रोज उपोषण करू. खाणार का? औषध खाऊन तुला एवढं सोपं वाटलं का आनंदी, की तू आमरसपुरी देशील आणि मी लगेच उपोषण सोडेल? बा आनंदी, तू घरी आल्याशिवाय मी ऐकणार नाही. तू आता इथपर्यंत आलीस ना, मग आतमध्ये यायला काय अडचण आहे ग? ए आनंदी, तू चल ना माझ्या बरोबर आत आणि मला हे सांग की तू इथेच राहणार आहेस. मग बघ मी कशी खातो आमरसपुरी पटापट. येतेस ना गात?